Hello, dear students. This is Pragati. आपण पाहतोय बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री एक्सरसाइज 1.1. Question number 3. From the information given below, find which of the point is between the other two. And if the points are not collinear, state so. तर कोलिनियर म्हणजे काय मुलांनो? कोलिनियर म्हणजे एका लाईनीवर येणारे, याच्यात लाईन येत आहे ना, एका लाईनीवर येणारे पॉईंट्स आहेत का? आणि जर असेल तर मग त्याच्यातला बिटवीन पॉईंट आहे तो कोणता आहे ते सांगायचं आहे. तर पहा, हे ओळखण्यासाठी आपल्याला 3 वेगवेगळे डिस्टन्स दिलेले आहेत, त्याचे मेजर्स दिलेले आहे आणि ह्याच्यावरून आपल्याला ओळखायचं आहे की ते सगळे पॉईंट्स एका लाईनीवर येतात का? आणि येत असेल तर मग मिडल पॉईंट कोणता आहे ते द्यायचं आहे. तर मग पहा मुलांनो, काय ट्रिक आहे याच्यातली? तर सगळ्यात पहिले पाहायचं की डिस्टन्स किती आहे टोटल. इथे 7 आहे, इथे 10 आहे, इथे 3 आहे. तर त्याच्यातला लार्जेस्ट डिस्टन्सला बाजूला काढायचं आणि उरलेले 2 डिस्टन्सची ॲडिशन करायची. म्हणजे पहा की पी क्यू किती आहे? हा 10 आहे आणि इकडे हे 2 आहे ते छोटे आहेत. तर पी आर जे आहे ते 7 आहे आणि इकडे क्यू आर जे आहे ते 3 आहे. आता ह्या दोघांची ॲडिशन करायची. तर जे स्मॉलर आहे त्यांची ॲडिशन जर का लार्जरच्या इतकी येत असेल तर याचा अर्थ की ते तीनही पॉईंट्स कोलिनियर आहेत. म्हणजे काय? पहा मुलांनो, एक लाईन आहे, सपोज ही पी क्यू आहे, पी आणि क्यू आहे, ठीक आहे. हे आपण पी क्यू घेतली म्हणजे हे 2 टोकाचे झाले. आता मिडल आपल्याला काढायचं आहे. तर त्याच्यासाठी एवढी टोटल येत आहे का ते पहिले पाहायचं. तर 7 आणि 3 हे 10 झाले. आता मिडलमध्ये शोधण्यासाठी पहा, इथे आर रिपीट झालेला आहे. तर मिडल जो आहे तो आरचा आहे असं. तर हे टोटल पूर्ण 10 आहे सपोज. आणि पी आर किती आहे? पी आर हे 7 आहे आणि क्यू आर हे जे आहे हे 3 आहे. तर टोटल अशा प्रकारे होते. हे एकदम सोपी आहे मुलांनो. तर काय करायचं? बिगर नंबर वेगळा काढायचा आणि उरलेले 2 स्मॉलर आहेत त्यांची ॲडिशन करायची. जर का सेम येत असेल तर ते कोलिनियर आहेत आणि कोलिनियर असेल तर त्यातला मिडल पॉईंट आपल्याला द्यायचा आहे. चला तर मग अशा प्रकारे आपण सॉल्व्ह करूया. पहा, फर्स्टचं आपल्याला मिळालं. बिगर नंबर आपण वेगळा काढला, उरलेल्या दोघांची आपण टोटल केली तर आपल्याला इक्वल आलेली आहे. याचा अर्थ आपण काय लिहिणार की द पॉइंट्स, आता कोणते कोणते पॉइंट्स आहे? पी आर आणि इथे क्यू. सो पॉइंट्स पी क्यू आर हे कसे आहे? आर कोलिनियर. अँड पॉइंट, कोणता पॉइंट मिडल आहे? हा, इथे आर आहे, इथे पण आर आहे. तर आर इज, आपण काय म्हणणार? आर इज लाईज बिटवीन पी अँड क्यू. पी आणि क्यूच्या मध्ये हे 2 राहतात आहे. तर सेकंड वाला पाहूया. पहा, आर एस मध्ये इथे 8 आहे, एस टी 6 आहे आणि हा 4 आहे. तर 8 ला आपण बाहेर काढू. तर हा आर एस झाला 8. एस टी किती आहे? हा 6 आहे आणि आर टी किती आहे? हा 4 आहे. या दोघांची टोटल इक्वल येत आहे का? नॉट इक्वल आहे. म्हणजे काय? सो आपण जर का नॉट इक्वल येत आहे, सो द पॉइंट्स आर एस टी आर नॉन कोलिनियर. अशा प्रकारे करायचं आहे ना सोपं मुलांनो. चला थर्ड वाला पाहूया. आता थर्ड वाला सॉल्व्ह करूया आपण. ए बी आपल्याला किती दिला आहे? ए बी आपल्याला 16 आहे. हा आपण पहिले मोठा आहे तर वेगळा काढला. त्याच्यानंतर सी ए आपल्याला 9 आहे आणि बी सी आपल्याला 7 दिलेला आहे. हे गिव्हन आहे. आता आपण याची टोटल करणार. तर 9 आणि 7 हे झाले 16 आणि ए बी पण आपल्याला 16 मिळत आहे. याचा अर्थ हे इक्वल आहे, बरोबर? आणि इक्वल आहे म्हणजे काय? की ए आणि बी हे 2 टोकाला आहे आणि मधातला पॉईंट कोणता आहे? मधातला पॉईंट इथे काय रिपीट होत आहे? सी पॉईंट रिपीट होतोय, बरोबर? तर आपण म्हणू सो पॉइंट्स ए बी सी आर कसे आहे? कोलिनियर आहेत. अँड पॉईंट कोणता मधात आहे? पॉईंट सी इज लाईज बिटवीन कोणत्या 2च्या मधात? ए अँड बीच्या मधात. अशा प्रकारे लिहायचं आहे. चला आता फोर्थ वाला पाहूया. इथे 11, 12 आणि 8 आहे. तर पहिले 12 ला बाहेर काढू आपण. 12 एम एन आहे, तर हा झाला 12. त्याच्यानंतर एल एम किती आहे? हे 11 आहे आणि हे 8 आहे. तर यांची टोटल किती होते? हे झाले 19 आणि हे 12 हे नॉट इक्वल आहे. याचाच अर्थ काय? की द पॉइंट्स, कोणते कोणते पॉइंट्स आहे? एल एम आणि एल. एल एम आणि एन आर नॉन कोलिनियर. आर नॉन कोलिनियर. त्याच्यामुळे याच्यामध्ये मिडल पॉईंट येण्याचा संबंध येत नाही.
नेक्स्ट पाहूया. फिफ्थमध्ये पहा मुलांनो, हे एक्स वाय 15 आहे आणि हा 7 दिलेला आहे आणि 8 दिलेला आहे. तर 15ला आपण वेगळं काढू. इथे आपण 15 लिहून घेऊ एक्स वाय. वाय झेड किती आहे? वाय आणि झेड हे आहे 7 आणि हा किती आहे? हे 8 आहे. आपण आता या दोघांची टोटल करूया. हे किती होतात? 15 झाले आणि इकडे पण 15 आहे म्हणजे हे इक्वल आहे, बरोबर? इक्वल आहे म्हणजे काय? की पॉइंट एक्स, वाय आणि झेड आर कोलिनियर. सो पॉइंट एक्स, वाय आणि झेड आर कोलिनियर आहे. अँड आता कोणता पॉइंट मिडलमध्ये आहे? पहा इथे झेड रिपीट होतोय, तर झेड इज लाईज बिटवीन कोणत्या दोघांमध्ये? एक्स आणि वाय. एक्स आणि वायच्या मध्ये. आता आपण लास्टवालं करूया. इथे पहा 5, 8 आणि 6 आहे. 8ला आपण वेगळं काढूया. DE 5 आहे, त्याच्यानंतर DF हे 6 आहे. तर या दोघांची आपण ॲडिशन करू. हे आपल्याला 8 मिळतात आहे, इकडे आपल्याला 11 मिळतात आहे. हे नॉट इक्वल आहे. याचा अर्थ DEF हे पॉईंट्स आहे. सो पॉईंट्स DEF आर नॉन कोलिनियर. अशा प्रकारे हा क्वेश्चन संपतो आहे मुलांना. इफ यू अंडरस्टँड वेल देन प्लीज टाईप येस इन द कमेंट. थँक यू फॉर वॉचिंग.